एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नवरा 31 वर्षाचा होता, बायको 29 वर्षाची होती. दोघा जणांचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं आणि या दोघा जणांचा सुखाचा संसार सुद्धा सुरू होता. आता घर चालवण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी तो जो नवरा आहे तो टॅक्सी ड्रायव्हरचं काम करायचा. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत टॅक्सी चालवायचा आणि जे काही पैसे मिळतील ते पैसे आपल्या घर खर्चासाठी, उदरनिर्वाहासाठी वापरत होता. सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. पण मात्र एक दिवस तो टॅक्सी चालवत असताना त्याच्या टॅक्सीमध्ये एका कॉल सेंटरमध्ये काम करणारी एक सुंदर तरुणी त्याच्या टॅक्सीमध्ये बसली आणि बसल्यानंतर या दोघा जणांच्या गप्पा छप्पा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. मग नेहमी नेहमी तो तिला घ्यायला येऊ लागला, सोडायला जाऊ लागला. दोघा जणांमध्ये चांगली मैत्री झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले आणि यांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आता त्या पुरुषाचा सुखाचा संसार सुरू होता. त्याची बायको त्याची घरी रोज वाट पाहत होती आणि घरी गेल्याबरोबर नवऱ्याचं चांगलं स्वागत सुद्धा करत होती. पण मात्र इकडं याला दुसऱ्याच्या एका तरुणीचा नाद लागल्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं होतं आणि दडलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील लखनौमधील रहिमाबादमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. या ठिकाणी राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं आहे. नवऱ्याचं नाव उमेंद्र आहे तर बायकोचं नाव अंजली आहे. या दोघा जणांचं लग्न काही वर्षांपूर्वी झालं होतं. सुखाचा संसार सुरू झाला होता आणि सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं. आता हा जो उमेंद्र आहे तो ओला टॅक्सी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता, घर चालवण्यासाठी मदत करत होता. पण मात्र एक दिवस त्याच्या टॅक्सीमध्ये कॉल सेंटरमध्ये काम करणारी जी तरुणी आहे ती तरुणी त्याच्या टॅक्सीमध्ये बसली होती. टॅक्सीमध्ये बसल्यानंतर दोघा जणांमध्ये चांगल्या गप्पा रंगल्या होत्या. गप्पा एवढ्या रंगल्या की या दोघा जणांमध्ये चांगली मैत्री झाली, मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली. मग जेव्हा जेव्हा त्या तरुणीला कॉल सेंटरवर सोडायचंय, घ्यायला जायचंय किंवा इतर कुठं जायचंय तेव्हा तेव्हा हा उमेंद्र तिला घ्यायला जात होता, सोडायला जात होता आणि जास्तीत जास्त वेळ तिच्या सोबतच घालवत होता. बघता बघता दोघा जणांमध्ये चांगली मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. हे दोघं आता लपून लपून छपून छपून एकमेकांना भेटत होते. नवरा बायको सारखं सगळं काही मनमोकळेपणानं करत होते आणि बघता बघता या दोघांच्या अनैतिक नात्याला 7 महिने सुद्धा निघून गेले होते. मग 7 महिने निघून गेल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची माहिती उमेंद्रच्या बायकोला अंजलीला समजली की तिचा नवरा पहिले कामावरून सुट्टी झाली की रात्री लगेचच घरी यायचा. पण मात्र आता तो रात्र रात्र घरी येत नाही, बाहेरच जास्त असतो, फोन सुद्धा उचलत नाही, वारंवार फोन बिझी असतो. या संपूर्ण प्रकरणामुळं तिच्या मनामध्ये संशय यायला निर्माण झाला. म्हणून तिनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास लावला. तेव्हा समजलं त्या अंजलीला की तिच्या नवऱ्याचं बाहेर काहीतरी प्रेम प्रकरण सुरू आहे, त्याला एका तरुणीचा नाद लागलेला आहे. म्हणून बायको नवऱ्याला भांडू लागली, असा नाद योग्य नाही, हे मला पटणार नाही, असं नाही तसं नाही म्हणून नवरा बायकोमध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात होऊ लागले. आता तो जो उमेंद्र आहे त्यानं काय केलं, घडलेला सगळा प्रकार त्याची प्रियसी ती जी आरती नावाची महिला आहे तिला सांगितला की बायकोला आता सगळं माहीत झालेलं आहे, ती वाद घालत आहे, आता आपल्याला भेटता येणार नाही, बोलता येणार नाही. म्हणून या दोघा जणांनी बायकोचा बंदोबस्त करायचं ठरवलं आणि अखेर 30 जुलै 2026च्या मध्यरात्री त्या अंजलीचं घर गाठलं. नवऱ्यानं आणि नवऱ्याच्या प्रियसीनं मिळून दोघा जणांनी त्या अंजलीचा गळा आवळला, गळा दाबून तिचा खून केला आणि खून केल्यानंतर तिचा मृतदेह एका पोत्यामध्ये भरून गाडीमध्ये टाकून लांब नेऊन एका नदीमध्ये फेकला आणि जणू काही घडलंच नाही असं ते त्या ठिकाणावर दाखवत होते. आणि आता हे दोघं जण नवरा बायको सारखं त्या घरामध्ये राहत होते. आता लोक विचारतील ती कुठं गेली आहे, काय गेली आहे, म्हणून यानं काय केलं, दुसऱ्या दिवशी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं. बायको बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलीस तक्रारीमध्ये सांगितलं की त्याची बायको घरातलं सोनं चांदी दागिने आणि काही रक्कम घेऊन फरार झाली आहे.
बेपत्ता झाली आहे, तिचा शोध घेण्यात यावा. आता पोलिसांनी तक्रार लिहून घेतली होती आणि तपास सुद्धा चालू केला होता. पण आता तपास चालू केल्यानंतर 1 ऑगस्ट रोजीच पोलिसांना त्या जवळच्या नदीमध्ये एक मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी लोकांनी आजूबाजूच्या लोकांना विचारलं, विचारपूस केली. तेव्हा ती जी अंजली आहे मृतदेह पडलेली, तिच्या भावाने त्या मृतदेहाची ओळख पटवली आणि ओळख पटवल्यानंतर पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि तिच्याच नवऱ्याविरोधात संशय आहे, त्यानंच काहीतरी बरं वाईट केलंय असा आरोप लावला. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी उमेंद्रला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली. सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, पण मात्र पोलिसांनी तांत्रिक तपास केला होता. याचे तिचे कॉल डिटेल्स सुद्धा तपासले होते, मोबाईल लोकेशन सुद्धा तपासले होते. तेव्हा तिच्या लोकेशनमध्ये काही फरक आढळला नाही, कॉल डिटेल्समध्ये सुद्धा काही सापडलं नाही. उलट याच्याच कॉल डिटेल्समध्ये ही महिला, या दोघांचं लोकेशन सापडलेलं होतं आणि घटनेच्या दिवशी हे सगळे सोबत होते असं त्या ठिकाणी दिसलं. म्हणून पोलिसांनी त्याला आता पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं. तेव्हा त्यानं घडलेलं संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं आणि हत्या केल्याची कबुली दिली. आता पोलिसांनी कायद्यानुसार त्या दोघा जणांवरही कारवाई केली आहे. न्यायालयीन कोठडीची सुनावणी त्यांना सुनावण्यात आलेली आहे. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीचं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय, विवाहबाह्य संबंधाचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललंय आणि कशा पद्धतीनं घटना घडतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता ज्या पद्धतीने ही सगळी घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.